President has proclaimed emergency. This is nothing to panic about. नमस्कार, मी सतीश सिन्नरकर, मलाड, मुंबई। आज भारतामध्ये 50 वर्षापूर्वी जाहीर झालेल्या आणीबाणीबद्दल बोलायचं आहे। माझे विचार मी मांडणार आहे। आणीबाणी किंवा ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, याची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये आहे आणि देशाला बाहेरून किंवा आतून जेव्हा एक असा धोका निर्माण होतो त्यावेळेस आणीबाणी जाहीर करण्याची एक सोय ही त्याच्यामध्ये दिलेली आहे। त्याचा गैरवापर करून 1975 साली जी घटना झाली त्याबद्दल आज आपण थोडं बोलणार आहोत। 25 जून 1975 या दिवशी, म्हणजे या काळ्या दिवशी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या राजकीय हट्टासाठी ही आणीबाणी इमर्जन्सी ही जाहीर केली, लागू केली। President has proclaimed emergency. This is nothing to panic about. तत्पूर्वीचा थोडा इतिहास असा की त्यांच्या विरुद्ध संपूर्ण देशभर आंदोलन चालू होतं। त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण, अटलजींसारखे मोठे मोठे नेते सामील होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यांना देशभर पाठिंबा होता आणि ह्या सगळ्या आंदोलनांमुळे त्यांचं सरकार अस्थिर होत होतं आणि त्यातच निवडणुका होऊन त्या निवडून आल्या होत्या। परंतु त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे राजनारायण यांनी त्यांच्या विरुद्ध केस केली आणि त्या केसमध्ये अलाहाबाद हायकोर्टाने असा निर्णय दिला की या निवडणुकीमध्ये नीट झालेलं नाही आहे, सगळं धांदली झालेली आहे, त्यामुळे हा निकाल रद्द करणार आहोत आणि इंदिरा गांधी यांना कुठल्याही शासकीय पदावरती राहण्याचा अधिकार हा आम्ही काढून घेत आहोत। आता हे जाहीर झाल्यानंतर आता असं वाटलं की पहिल्यापासून इंदिरा गांधी राजीनामा देतील आणि घरी बसतील, पुन्हा निवडणुका जाहीर होतील, पण तसं काही झालं नाही। इंदिरा गांधी या हुकुमशाहीच्या दिशेने चालल्या असं वाटत होतं आणि त्यांनी एक 10-12 दिवसानंतर अचानकपणे आपले राष्ट्रपती त्यावेळचे फखरुद्दीन अली अहमद यांची सही घेऊन देशभर इमर्जन्सी लागू केली। इमर्जन्सी लागू केली म्हणजे काय, तर जे जनतेचे मूलभूत अधिकार आहेत ते काढून घेण्यात आले। म्हणजे तुम्ही बोलू शकत नाही, लिहू शकत नाही किंवा 4 चौघ एकत्र येऊन तुम्ही भाषण करू शकत नाही। जे भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य ही जी सगळी स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने दिलेली आहेत ती सगळी काढून घेण्यात आली आणि त्यामुळे हा दिवस जो आहे 25 जून हा आजपर्यंत आपण काळा दिवस, आपल्या राज्यघटनेवरचा कलंक, लोकशाहीवरचा कलंक म्हणून आपण मानतो। इमर्जन्सी आणीबाणी जाहीर झाल्यानंतर ताबडतोब सर्व राजकीय विरोधी पक्ष नेत्यांना अटक करण्यात आली। संघासारख्या 20-25 संस्थांवरती बंदी घालण्यात आली। संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे अनेक नेते तुरुंगात गेले आणि त्यांना तिथे निरनिराळ्या प्रकारचे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक कार्यकर्ते पण गेले आणि त्यांना तिथे सुरुवातीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या। या सगळ्या घटना घडत असताना त्यांनी त्याला नाव दिलं अनुशासन पर्व। त्यासाठी त्यांनी विनोबा भावे यांच्या शब्दांचा दुरुपयोग करून घेतला आणि अनुशासन पर्व म्हणत असताना त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये हा एक आपला हेका सोडायला सुरुवात केली। इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी यांनी सुद्धा त्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचे लोकांवरती अत्याचार केले। त्यातलाच एक भाग म्हणजे दिल्लीमध्ये त्यांनी केलेली नसबंदी। या नसबंदी विरोधामध्ये लोकांना खूप त्याचा त्रास झाला। अक्षरशः हजारो लाखो लोकांना त्यांनी जबरदस्तीने करायला लावलं आणि तिथे झोपड्या उडवल्या, त्यांचे घरं बदलली आणि त्याचा सुद्धा एक प्रकारचा दहशत अशी पूर्ण देशभर निर्माण केली। आता ह्या सगळ्याला विरोध कसा करायचा, पुन्हा सर्व सुरळीत कसं आणायचा, हा मोठा प्रश्न जनतेच्या पुढे, नेत्यांच्या पुढे होता आणि सगळे नेते तर तुरुंगात होते। अशा वेळेस संघासारखी संस्था, जिचं एक नेटवर्क पूर्ण देशभर त्यावेळेसही होतं, आजही आहे, त्यांनी असा निर्णय घेतला की आपण याला तयारी करून विरोध केला पाहिजे
आणि म्हणून संपूर्ण देशभर त्यांनी अनेक प्रकारची रचना तयार करून एक नेटवर्क तयार करून असं ठरवलं की आपण याविरुद्ध एक सत्याग्रह आंदोलन करायचं. आणि साधारणपणे डिसेंबर जानेवारी या काळामध्ये ते आंदोलन करायचं ठरवलं. त्याचा मी एक भाग झालो, कारण मी सांताक्रूजला त्यावेळेस राहत होतो, सांताक्रूज पूर्वेला, आणि कॅनरा बँकेमध्ये नोकरी करत होतो, परंतु संघाचं कार्य करत होतो. आणि हे जेव्हा संघाने ठरवलं तेव्हा सगळेच संघाचे कार्यकर्ते त्या कामामध्ये सामील झाले. सगळे संघावर बंदी असल्यामुळे शाखा तर बंद होत्या आणि सगळे आमचे जे काही प्रचारक नेते किंवा कार्यकर्ते सगळे जे लोकांना माहीत होते ते आणि त्यांचं महत्त्व होतं ते सगळे भूमिगत झालेले होते. त्यांचे कपडे बदललेले होते. आमचं घर, माझं घर स्वतःचं संघाचंच एक घर होतं. अनेक संघाचे कार्यकर्ते प्रचारक यांचं घरी जाणं येणं असायचं. आणि मग ते रात्री राहायला यायचे, गुपचूप यायचे. त्यांचं सगळं जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था असायची. त्यांचे कपडे बघितले जायचे, बदलले जायचे. आणि मग ते त्यांच्या बैठका घेऊन संपूर्ण देशभर त्यांचा प्रवास चालू असायचा. तर त्या काळामध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण सत्याग्रह योजना तयार केली आणि ठिकठिकाणी मग संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याची अगदी पद्धतशीरपणे तयारी केली. आणि डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये संपूर्ण देशभर ठिकठिकाणी सत्याग्रह झाले. सत्याग्रह म्हणजे काय की 5-50 लोकांनी एकत्र यायचं, सरकारविरोधी आणीबाणी विरोधी घोषणा द्यायच्या आणि आपल्यावरती कसा अन्याय झाला आहे, आपले सगळे मूलभूत अधिकार कसे हिरावून घेतलेले आहेत याबद्दल लोकांना समजावून सांगायचं. आणि तो सत्याग्रह म्हणजे त्या इमर्जन्सीच्या विरोधी होता. त्याला एका ठिकाणी 5 लोक एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळे पोलिसांना ते कळताच जवळच्या पोलीस स्टेशनमधून पोलीस यायचे आणि जेवढे सत्याग्रही हातात लागतील तेवढ्या सगळ्यांना पकडून घेऊन जायचे. असं देशभर जवळजवळ 1 लाखच्या वर लोकांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि त्या सगळ्यांना सरकारने तुरुंगामध्ये टाकलं. त्यातल्या शेवटच्या म्हणजे आम्ही पण त्या सत्याग्रही तयार करणे, त्यांचे आंदोलनं करणे ह्याच्यामध्ये मी होतो. 2 महिन्यानंतर शेवटच्या सत्याग्रहामध्ये मी स्वतः भाग घेतला. तो सत्याग्रह मुंबईला चर्चगेटला झाला, चर्चगेट स्टेशनच्या जवळ. तिथे आम्हाला पोलिसांनी पकडलं आणि आम्हाला सर्वांना आर्थर रोड जेलमध्ये कैद केलं. आमच्यावरती त्यांनी इमर्जन्सीचा जो काही मिसाचा जो कायदा होता तो कायदा मोडल्याबद्दल आमच्यावरती गुन्हा दाखल केला. परंतु आम्हाला समज देऊन एक 10-12 दिवसांनी आम्हाला सर्वांना सोडण्यात आलं. आता आमची नावं, पोलिसांना कार्यकर्त्यांची नावं, पत्ते, चेहरेपट्टी काहीच माहीत नसायचं, कारण संघाचे किंवा असे जे कार्यकर्ते आहेत ते काय असे पब्लिकमध्ये नसायचे. म्हणून मग ते पोलीस शोधत होते की बाबा कसे आपल्याला हे लोक सापडतील. आणि दुर्दैवाने एक कॉलेज विद्यार्थी, एक बांद्र्याच्या शाखेमध्ये येणारा, तो पोलिसांचा खबरी झाला आणि त्याने काही महत्त्वाच्या आमच्या कार्यकर्त्यांची नावं, पत्ते असे पोलिसांना दिले. आणि त्यातला एक पत्ता माझा असल्यामुळे एक दिवशी सकाळी आमच्या घरी पोलिसांची धाड आली. मग त्या धाडीमध्ये सकाळी पहाटे असल्यामुळे आम्ही सगळे झोपलेलो होतो आणि मग ते आले, पोलीस आले, सगळे आम्ही उठलो. आम्ही भाऊ, बहीण, वडील सगळे होते. आणि एक धोक्याची गोष्ट म्हणजे आदल्याच दिवशी रात्री ते 2 जण, म्हणजे एक प्रचारक सुरेशराव केतकर आणि एक मोठा आमचा कार्यकर्ता प्रवीण टाक, हे 2 जण रात्री झोपायला घरी आलेले होते. सुदैवाने पहाटे केतकर निघून गेले, पोलीस यायच्या आधीच निघून गेले होते. त्यांना काही कल्पना नव्हती पण त्यांची सवय होती. आणि प्रवीण मात्र आतल्या खोलीमध्ये झोपलेला होता. जेव्हा पोलिसांची धाड आली तेव्हा पहिल्याप्रथम आम्हाला हीच शंका वाटली की आता काय होणार. प्रवीण जर आपल्या घरी पकडला गेला तर आपण सगळेच जण आत जावं लागणार. परंतु आम्ही, आमच्या वडिलांनी विशेषतः शांतपणे सगळी परिस्थिती नीट हाताळली. पोलिसांशी बोलणं केलं, त्यांना बसवलं. आणि पोलिससुद्धा असं म्हणजे शोधत होते की आमच्या घरात काही साहित्य मिळेल का, काही शस्त्र मिळतील का, काही अमुक असं सरकार विरोधातलं काही पत्र किंवा पुस्तिका, पण ते काही कुठे काही मिळालं नाही त्यांना. एक म्हणजे महात्मा गांधींचा फोटो हॉलमध्ये लावलेला होता, त्याच्या खाली निर्भय बनो असं लिहिलेलं होतं. आणि त्या निर्भय बनो या त्या नावावरून त्यांनी तो फोटो पण जप्त केला पोलिसांनी. पण घरामध्ये काही जास्त मिळालं नाही. परंतु ते जेव्हा आतल्या खोलीमध्ये तपासायला गेले तेव्हा तिथे हा आमचा मित्र झोपलेला होता. तेव्हा त्यांनी विचारलं, हे कोण झोपलं आहे? तर आमच्या मोठ्या भावाने सहजपणे असं उत्तर दिलं की आमचे पाहुणे आहेत, तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि आमच्या सुदैवाने म्हणजे पोलिसांनी ते ऐकलं आणि त्यामुळे त्याची काय हे झाली नाही. आणि मग बाहेर येऊन मात्र पोलीस मला त्याचाच फोटो दाखवत होते आणि याला तुम्ही ओळखता का, याला कधी भेटला आहे असं मला चौकशी करत होते. अशी गमतीशीर घटना, म्हणजे आज त्याची गंमत वाटते परंतु त्यावेळेस ते खूप टेन्शन मला काम झालं होतं. यानंतर मग
जेव्हा आर्थर रोड जेलमधून मी सुटलो त्याच्यानंतर माझ्यावरती पोलिसांची नजर होतीच. तेव्हा त्यांना जेव्हा ही यादी मिळाली त्याच्यात माझं नाव असल्याने एक 3-4 दिवसातच पोलिसांची पुन्हा धाड आली आणि मग मला मिसा कायद्याअंतर्गत 5 फेब्रुवारी या रोजी अटक झाली 76 आणि मला ठाणे कारागृहामध्ये घेऊन गेले. तिथे मी बघितलं तर जवळजवळ 150 लोक तिथे होते. निरनिराळे बरेचसे संघाचे, भाजपाचे म्हणजे त्यावेळच्या जनसंघाचे लोक होते. काही इतरही समाजवादी पक्ष किंवा असेही काही पक्षाचे पण काही लोक होते आणि सर्वजण त्या ठिकाणी आपापलं हे करत होते. सुरुवातीच्या काळामध्ये आणीबाणीच्या लोकांना खूप त्रास झाला जेलमध्ये, पण त्याच्यावरती आंदोलन झालं, त्याच्यावरती केसेस झाल्या. मग कोर्टाने सांगितलं की नाही, हे राजकीय कैदी आहेत, त्यामुळे त्यांना राजकीय कैद्याचा मान मिळाला पाहिजे, त्यांना त्याप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि मग ते बदललं होतं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तसं काही वातावरण नव्हतं. तिथे उलट आम्हाला एकेका बॅरॅकमध्ये असे 2-3 बॅरॅकमध्ये लोकांना ठेवलेलं होतं आणि एकेका रूममध्ये 2-2 जणं आणि मग मध्ये अशी मोकळी जागा आणि जेवण आपलं आपण स्वतः बनवायचं अशी ती सोय होती. आणि मग त्यामुळे आम्ही सगळे बरेचसे समविचारी असल्यामुळे, संघाचे जनसंघाचे लोक असल्यामुळे एकत्र येऊन कार्यक्रम करणे अशा प्रकारे आमचा मोठा प्रश्न होता की बाबा सगळा दिवस 24 तास घालवायचे कसे. आणि मुख्य प्रश्न म्हणजे जे सिनियर त्याच्यातले जे ज्येष्ठ नागरिक असे जे पकडले गेलेले होते त्यांना खूप टेन्शन असायचं की बाबा आता आपण सुटणार की नाही, का इथेच आपण हे होणार, खलास होणार. अशा प्रकारे ते टेन्शनमध्ये असलेले त्यांना मग सावरणं, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम करणं, असं माझ्यासारख्या तरुण आम्ही तिथे जे होतो आम्ही 10-12 लोक, त्यांना असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही त्यांच्यासाठी कार्यक्रमाची रचना अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगळे कार्यक्रम, मग त्याच्यामध्ये व्यायाम असो, खेळ असो, पत्ते असो किंवा काही व्याख्यानं असो, काही पाठांतर असो, काही असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांना हे करणं. एक स्मरणिकासुद्धा आम्ही त्यावेळेस प्रकाशित केली. आणि काही घटना अशा झाल्या की काही जण तिथे 2-3 जणांचे मृत्यू झाले. एक पांडुरंग पंत म्हणून संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते, त्यांचा तिथे मृत्यू झाला. त्यांच्यानंतर आणखीन एक असेच ज्येष्ठ ह्याचे समाजवादी पक्षाचे होते, त्यांचा मृत्यू झाला. आणि असे 3-4 जणांचे मृत्यू झाल्यामुळे ते आणखीन वातावरण थोडं तिथे गंभीर असं व्हायचं अशा घटनांमुळे. परंतु हळूहळू लोकांना तिथे आम्ही सांभाळत गेलो. या सगळ्याचा आता अंत कधी होणार असं प्रत्येकाच्या मनामध्ये येत होतं. मी मात्र माझ्या स्वतःच्या त्या वेळेचा उपयोग करून मी एकदा पॅरोल घेऊन बाहेर येऊन माझं M.Com.चं शिक्षण पूर्ण केलं. दुसऱ्या वेळेला मला पॅरोल मिळाला तेव्हा मी बँकेची परीक्षा देऊन त्याच्यात उत्तीर्ण झालो. आणि बाकी माझं वाचन, सगळ्यांच्या बरोबर राहणं, हे सगळं काम तिथे चालू असताना इकडे बाहेर मात्र संघाचे सगळे किंवा याचे जे प्रमुख जे नेते आहेत ते बाहेर होते, त्यांना पकडलं गेलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी अशी रचना केली आणि असं एक वातावरण निर्माण केलं की त्या काँग्रेसला, इंदिरा गांधींना आणि यांना असं वाटलं की आता ही वेळ चांगली आहे, आपण आता इलेक्शन जर घेतलं म्हणजे साधारणपणे जानेवारी 77मध्ये, म्हणजे जवळजवळ साधारणपणे 1.5 वर्षानंतर त्यांना असं वाटलं की आपण आत्ता जर इलेक्शन घेतलं तर आपल्याला नक्की काँग्रेसला भरपूर हे मिळेल, बहुमत मिळेल. आणि म्हणून त्या ह्याच्याखाली त्यांनी निवडणूक जाहीर केली. निवडणूक जाहीर केल्यानंतर मात्र सगळे राजकीय जे नेते होते, कैदी होते, त्यांची तत्काळ सुटका करावी लागली. कारण निवडणुकीला त्यांना प्रचार करायचा आहे, बाहेर पडायचं आहे. आणि आमच्यासारखे जे कार्यकर्ते होते संघाचे किंवा इतर संस्थांचे, त्या सर्वांना मात्र त्यांनी सोडलं नाही सरकारने. निवडणुकीचा प्रचार झाला आणि निवडणुकीमध्ये म्हणजे आपल्या भारतीय लोकशाहीचा एवढा मोठा विजय झाला. आणि म्हणजे ह्या घटनेवरती जो एक काळा डाग होता की तो डाग मिटवण्यासाठी संपूर्ण जनता रस्त्यावर उतरली. लाखोंच्या सभा झाल्या. महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडेंसारख्या साहित्यिकांनी सभांमध्ये भाग घेतलेला आहे आणि सगळी जनता रस्त्यावरती उतरली. आणि त्या सगळ्या प्रचारामुळे, त्या सगळ्या ह्याच्यामुळे त्या निवडणुकीमध्ये असा काही विजय जनता पार्टीला मिळाला. आणि काँग्रेसचं तर असं हे झालं की स्वतः इंदिरा गांधी हरली आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत गेलं आणि काँग्रेस सत्तेवरून हटली. या सगळ्या प्रकारामुळे एकदम अशी लोकशाही पुन्हा उजळून निघाली आणि आमची सर्वांची एका रात्रीत सुटका झाली. नंतर जे सरकार स्थापन झालं त्या सरकारने पुन्हा राज्यघटनेमध्ये असा एक बदल केला की अंतर्गत कुठल्याही बाह्य देशाच्या बाहेरून जर काही संकट आलं
तरच आपण इमर्जन्सी जाहीर करू शकतो. अंतर्गत जर काही देशाच्या अंतर्गत जर काही गडबड झाली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा कधीही आणीबाणी लागू शकत नाही, असा बदल राज्यघटनेमध्ये त्यावेळेस केलेला आहे. त्यामुळे हे एक फार मोठं काम त्यावेळच्या सरकारने केलं आहे की जे आज आपल्याला जी राज्यघटनेचं महत्त्व आहे ते त्यामुळे सिद्ध होतं. या सगळ्या घटनेमुळे गेली 50 वर्ष काँग्रेस त्याचं उत्तर देऊ शकलेली नाही की हे का झालं, का केलं, आणि त्यांनी राजकीय स्वार्थापोटी सत्तेसाठी, सत्ता लालसेसाठी, आपली हुकूमत गाजवण्यासाठी हे जे केलं त्याचं समर्पक उत्तर अद्यापपर्यंत कोणी देऊ शकलेलं नाही. आता या जी लाखच्या वर लोकांनी जे सत्याग्रहामध्ये भाग घेतला त्यांना पुढे नंतर कोणी लोक विसरून गेले. त्यातल्या अनेक लोकांनी आपलं एक कर्तव्य म्हणून सत्याग्रहात भाग घेतला होता, जेलमध्ये गेले होते, तुरुंगवास भोगला होता, त्रास भोगला होता, काही जण त्याच्यामध्ये मरणही पावले होते. परंतु त्यांची कोणी काही एवढी नंतरच्या येणाऱ्या सरकारांनी त्यांच्याबद्दल काही एवढा विचार केला नाही. आणि फक्त 2014 साल ज्यावेळेस मोदी सरकार सत्तेवरती आलं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यावेळेस पहिल्यांदा देशभर अशी एक मागणी झाली की ज्या लोकांनी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगला, शारीरिक कष्ट भोगले किंवा ज्यांच्या नोकऱ्या गेल्या किंवा ज्यांना त्रास झाला त्यांना काहीतरी आपण त्यांचं हे केलं पाहिजे. म्हणून काही सरकार जे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा अशा सरकारांनी त्यांच्या राज्यातून ज्यांनी भाग घेतला होता सत्याग्रहामध्ये किंवा जे जेलमध्ये गेले होते त्यांना काहीतरी असं पेन्शन म्हणा, काही मानधन म्हणा असं देऊन आणि वेळोवेळी त्यांचा सत्कार करून, त्यांचा सन्मान करून हे सगळ्यांच्या समोर एक असं उदाहरण दिलं आहे की बाबा देश जेव्हा संकटात असतो त्यावेळेस जे लोक पुढे येऊन आपला त्याग करतात किंवा आपलं समर्पण करतात किंवा आपला हे त्यांचे आपण लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा असंही एक प्रसंग इतिहासात होऊन गेला. आणि त्यावेळेस ज्यांनी काम केलं, जसं स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांना सरकारने पेन्शन दिलेलं होतं, तसं या आणीबाणीच्या लोकांना, आणीबाणीत ज्यांनी काम केलं त्यांना मिळावं असा प्रयत्न सरकारांनी केला. तो अभिनंदनीय आहे. आणि या आणीबाणीच्या काळामध्ये एक देशभक्त नागरिक आणि जबाबदार नागरिक या नात्याने मला जो सहभाग घेता आला आणि त्याच्यामध्ये माझं जरी 15 महिने तुरुंगामध्ये गेलेले असले तरीसुद्धा मला त्याची खंत वाटत नाही. उलट मला अभिमान वाटतो की मी देशासाठी काही करू शकलो, मला समाजासाठी काही करू शकलो आणि संघटनेने जो दिलेला आदेश आहे तो पाळून मी माझं कर्तव्य केलं असं मला वाटतं. आणि हाच माझा एक त्याच्यातला लाभ आहे. धन्यवाद.